मित्रांनो नमस्कार। शेतकऱ्यांच्या संदर्भातले जे कायदे मोदी सरकारने केले होते आणि मग बऱ्याच आंदोलनाच्या रेट्यानंतर ते कायदे सरकारने मागे घेतले आणि काय झालं तेव्हापासून एक प्रथा पडली की कोणताही नवीन कायदा आला की मग त्याला विरोध करायचा आणि हा कायदा कसा चुकीचा आहे हे लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगायचं, असा एक प्रकार जो आहे तो ट्रेंड सध्या नवीन आलेला आहे। ब्रॉडकास्टिंग बिल जे बिल आता सध्या प्रस्तावित आहे 2023 मध्ये त्याचा ड्राफ्ट आला होता। त्या बिलाबद्दल सुद्धा सध्या असंच बोललं जातं की या बिलाने असं होईल, हे बिलामुळे या कायद्यामुळे असं होईल, या कायद्यामुळे लोकांच्या बोलण्यावर बंदी येईल, लोक जे सोशल मीडियावर व्यक्त होतात त्याच्यावर बंदी येईल वगैरे 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 बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे अफवा पसरवल्या जात आहेत। मुळात ब्रॉडकास्ट बिल काय आहे हे आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। मात्र अनेक पत्रकार जे आहेत विशेषतः काही ज्येष्ठ संपादक जे की संघटनांचं बऱ्याच वर्षापासून नेतृत्व करतायत, त्यांनी सोशल मीडियावर आता असं पसरवणं चालू केलं की सरकार जो आहे हा ब्रॉडकास्ट बिल आणून आता या सर्व माध्यमांचा गळा घोटत आहे। सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की जे पत्रकार संघटना प्रिंट मीडियाच्या संदर्भात म्हणजे प्रिंट मीडियाला धरून काम करतात किंवा प्रिंट मीडियामध्ये कार्यरत आहेत, ज्या संघटनांचं वर्षानुवर्ष सरकारमध्ये वर्चस्व राहिलेलं आहे, अशा संघटनांचे पदाधिकारी ब्रॉडकास्ट बिलाबद्दल बोलतात तेव्हा थोडंसं ते आश्चर्य वाटतं। कारण का ब्रॉडकास्ट बिल हे जे प्रिंटेड न्यूजपेपर आहे याला सोडून बाकीचे सर्व जे काही सेवा आहेत त्याला ते नियंत्रित करणार आहे। म्हणजे त्यामध्ये कोणी येऊन काहीही कंटेंट बनवू नये आणि दिशाभूल लोकांची करू नये, यावर जे रेग्युलेशन असायला हवं त्या रेग्युलेशनच्या संदर्भातलं ते ब्रॉडकास्ट बिल आहे। आता या लोकांचं असं मत आहे की हा बिल आणायलाच नाही पाहिजे, हा बिल अतिशय चुकीचा आहे किंवा यामुळं लोकांचं नुकसान होईल वगैरे वगैरे वगैरे। आता म्हणजे इथे बुलेट ट्रेनकडे आपण चाललोय, लोकांना म्हणजे मध्यमवर्गीय लोक विमान सेवेचा वापर करण्याबद्दल म्हणजे उत्सुक आहेत, त्यांना आता ते अफोर्डेबल सुद्धा आहे। एकीकडे आपण या सर्व गोष्टीमध्ये पुढे चाललो, मात्र ह्या लोकांचा हट्ट असा आहे की नाही आम्हाला जायचं आहे तर आम्ही बैलगाडीनंच जाणार, आता आम्हाला हे काही पाहिजे नाही। तर असा हा जो काही हट्ट आहे तो चुकीचा आहे। मी कायद्याच्या क्षेत्रात बोलतो, बैलगाडी चुकीची आहे असं मी म्हणणार नाही, मात्र एकंदरीत सध्याचं आपलं जे काही आपण ज्या पद्धतीनं प्रगती करतोय तर त्या संदर्भात नवीन नवीन गोष्टी ज्या घडतात तर त्या संदर्भातले कायदे येणारच आहेत, त्याला रेग्युलेट केलंच पाहिजे। एकदम सुसाट जर सोडलं तर त्याचा दुरुपयोग होऊ शकते आणि कोणतंही सरकार असेल तर त्याचं हे काम आहे। भलेही तुम्ही चांगल्या मुद्द्यावर विरोध करा, असं नाही आहे। ब्रॉडकास्ट बिल आणलं म्हणजे तुमचा परामर्श घेतला नाही किंवा तुमच्या प्रतिक्रिया त्यावर मागवणार नाही आणि ते डायरेक्ट आणतील असं होणार नाही आहे। तुम्ही प्रतिक्रिया नोंदवू शकता, लोकांमध्ये जनजागृती करू शकता, जे चुकीचे मुद्दे आहेत ते चुकीचे मुद्दे लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगून अशा पद्धतीनं ते चुकीचे मुद्दे वगळून तुम्ही बिल आणा अशी मागणी करू शकता। मात्र सरसकट हे बिल तुम्ही आणूच नका अशी जी काही मागणी होते ती अतिशय चुकीची आहे। आज रात्री मी माझ्या वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह येत आहे, ज्याच्यामध्ये मी ब्रॉडकास्ट बिल जे आहे त्याच्या संदर्भात सुद्धा बोलणार आहे। त्याचबरोबर वर्तमानपत्र आणि डिजिटल मीडिया यामध्ये नेमका काय फरक आहे, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याला कोण सध्या नियंत्रित करते आणि सध्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा त्या सर्व अधिकाराचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जातो, सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा काही आपल्याला पाहिजे तशा गोष्टी कशा पेरल्या जातात, या संदर्भात आपण रात्री सविस्तर चर्चा करूया। तुर्तास इतकंच, धन्यवाद। आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, वकीलपत्र नावाचं चॅनल आहे त्यावर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मिळेल, रात्री 9:30 वाजता तो लाईव्ह होईल। बाकी सबस्क्राईब करा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत, तुम्हाला आवडलं तर तुम्ही करा, अन्यथा करू नका। धन्यवाद।